अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वतः रोप लाव, कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार हा तुझाच असेल. ही सोनेरी शब्द अक्षर सुमने इतके हळुवारपणे घ्यावीत की त्यांची गोडी अमृताला लाजून पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाझरून देऊन तुम्हाला सुभूषित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तव्याला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात? तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेले अक्षरावरील तुम्हाला सांगेल असं स्वामी सांगतात. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगण्याची वेळ येणार नाही. जर आपली त्यांची चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे जे घडते ते ते स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाला बदल काहीच वाटेनासे होते. त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनीच स्वीकारली असते. आपले स्वामी आपल्याला सांगतात, स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहेत. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारचे निधी त्या स्वामींकडे वास्तव्यात आहेत. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचल परविंग थांबव आणि हीच जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. तू स्वामी चरणाचा दास घे. अशक्यही शक्य करतील स्वामी. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कधीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योगेक्षम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशीच असतात. मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द. सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका. दान करायचेच तर गरज पाहू नका. काय सुंदर विचार आहेत स्वामींचे. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. स्वामी ह्या शब्दात दडलेला आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा आपला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचं फिरवणारे स्वामींचे हात, खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्याला सोबत आहेत. फक्त अंतःकरणाने त्यांना आपण मारलेले हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो ना, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींनी जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेव, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, ह्या गोष्टीमुळे आपल्या स्वामींची खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ना ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की मग आपल्याला समजते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःशीच संवाद साध. मला माहिती आहे की माझे श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या स्वामी. जी तिला
अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेव. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. आचार विचार ही घराची अडकणी असते. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसे घराची भिंती आहेत. सुख हे घराचे छत आहे. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी ही घराची तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धन दौलत आहेत. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे. दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. गर्विष्ठपणा हा घरचा वेरी आहे. नम्रता ही घराची प्राण प्रतिष्ठा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हे घराचे सुख आहे. सदाचार हा घराचा सुगंध आहे. चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे. अशाच घरातच ईश्वराची जागृत मूर्तीच आहे. साधनाची 4 अंगे. 1. निर्गुणत्व कळवायला कठीण मानून सुगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे. त्यांचे महत्त्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवंतराव नामस्मरण अखंड ठेवणे. गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्याचं उरले नाही असे ज्याला वाटते त्यांचे गुरु भेटले सार्थक केले असे होते. गुरु आज्ञे परते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि ती त्याची तीर्थयात्रा होते. आणखीन काही करायचे आहे असे त्यांच्या ध्यानीमनीही येत नाही. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामींची सेवा करा. तुम्ही आजन्म स्वामी नाम किती असे गोड मधाचा ही नाही काही मोल. प्रपंचांच्यामुळे कमी होते सेवा म्हणून येतो पुन्हा नरजन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी. पुन्हा जन्म मिळाला तर स्वामींची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मात्र मिळते. हे हवे असते जे जरी मिळत नाही. आपल्यासाठी चांगले तेच स्वामी देई. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेनेच जातो. म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण सुखदायी वाटतो. आधार असला ही हिंमत मिळते. अंधारातही प्रकाशाची वाटच मिळते. स्वामी आधार तुमचा असाल की अमावस्यालाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्यचंद्राच्या पलीकडे. तुमच्या कृपेचा सागर समजण्यापलीकडे माझे स्वामी. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल मात्र तुमचा ढसळू नका असे स्वामी आपल्याला सतत सांगतात. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्या. जसा जसा जप वाढतो जातो तसतसं परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपांची प्रचिती येऊन लागते. आधी आपल्या स्वामींसाठी कमेंटद्वारे नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. स्वामी काय म्हणतात? दिवा स्वतः जळत राहतो. त्याच्या शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंतांचे स्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतःच दिवा घेऊन जर तुझ्या चिंतात प्रकाश पडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो हट्ट करून या स्वामी मीराईची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूंचे रूप तू स्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि या सर्व भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग तू शोधशील. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अन्याय भावनाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूती अहंकार आणि लोभेपासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टीच म्हणजे अमृत मिळणे असते. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचेच सुखी होऊन जा.
तर भेटूया अशा एका आपल्या स्वामीच्या संदेशासह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.